सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपण फ्री ऑनलाईन क्लासेस बघतोय। पहिल्यापासून जर क्लास तुम्ही अटेंड केला असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटली असेल की कसं काय काय आपण स्टेप बाय स्टेप सगळं काही घेतलेलं आहे। ते थोडक्यात रिकॅप सांगते। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला जर शिवण क्लास करायचा असेल तर कोणकोणत्या वस्तू आपल्याकडे पाहिजेत, तर त्या सगळ्या मटेरियलची नावं आणि माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। नंतर आपण मापे कशी घ्यायची ते पण बघितलं। टेप मेजरमेंट म्हणजे काय ते पण बघितलेलं आहे। ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। आणि आता प्रिन्स कटिंगचा तिसरा व्हिडिओ आहे। पहिला आपण पॅटर्न कसे कट करायचे ते बघितलं आणि कपड्यावरती तो प्रिन्स कटिंग 3 पीस प्रिन्स कटिंग ब्लाउज कसा कट करायचा ते बघितलेलं आहे। आणि नंतर आत्ता आपण तिसरा भाग बघतोय तो म्हणजे शिलाईचा। आज आपण गळा आणि प्रिन्स कटिंगचा जो कटोरीचा भाग आहे पुढचा तो व्यवस्थित कसा शिलाई करायचा म्हणजे प्रॉपर त्याचा शेप कसा तयार होईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। शिलाई कशी करायची ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे, पण आत्ताचा हा स्पेशल व्हिडिओ आहे। इथं पहा, बऱ्याचदा असं होतं की जो आपला प्रिन्स कटिंगचा कटोरीचा भाग आहे तो व्यवस्थित जोडला जात नाही, त्याचे पदर खालीवर होतात। तर ते का होतात किंवा जो आपण प्रिन्स कटिंगचा जो कटोरीचा भाग आहे तो जोडतो त्यावेळेस व्यवस्थित कप पडत नाही। तर ते सर्व प्रॉब्लेम आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत। जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग करतो तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ह्या ब्लाऊजची शिलाईसुद्धा करायची असते। म्हणजे फक्त कटिंग व्यवस्थित करून चालत नाही, शिलाईसुद्धा व्यवस्थित करता यायला पाहिजे। हे बघा, ब्लाऊज कटिंग केल्यानंतर जो अस्तरचा पुढचा भाग आहे तो आणि मेन ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो असा एका एक व्यवस्थित ठेवायचा। तर इथं तुम्ही बघू शकताय जो आपला प्रिन्स कटिंगचा कटोरीचा भाग आहे तो पूर्णपणे मी कट केलेला नाही। हे बघा, इथं थोडासा मी कपडा तसा जॉईंट ठेवलेला आहे। हा कपडा असाच ठेवायचा दोन्ही बाजूनी। याचा फायदा हा होतो की आपण बिगनर्स असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे कसं शिलाई करायचं आहे। नाहीतर काय होतात की ह्याचा पार्ट त्याला आणि त्याचा पार्ट ह्याला जाऊ शकतो। त्यासाठी आपण हे लास्टपर्यंत असंच ठेवायचं आणि शिलाई करताना ते कट करायचं आहे। हे बघा, कटिंग करताना मेन गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण अस्तरवरती कटिंग करतो आणि तसंच अस्तर मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवतो त्यावेळेस थोडाही कपडा इकडं तिकडं होता कामा नये, व्यवस्थित ते कट करून घ्यायचं म्हणजे शिलाई करताना व्यवस्थित हे जुळून येतं। तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। नाही तर काय होतं की अस्तरच्या वेळेस आपण मेन कपड्यावरती पसरून ठेवतो त्यावेळेस कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे पूर्ण ब्लाऊज आपला चुकू शकतो। तर आता आपण काय करायचं की इथं मी गळ्यासाठी स्पेशली गोट वगैरे काही मारणार नाही, सिम्पली अस्तरचा कपडा आणि हा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो एकमेकावर ठेवून मी हे शिलाई करून घेते। तर पुढे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे गळ्याचे प्रकार पण बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती। तर आता मी फक्त अस्तर आणि हे जॉईंट करून गळा बनवणार आहे। तर ह्या ब्लाऊजवरती मी लेस लावणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा मी गळा बनवते। जर तुम्ही ह्याच्यावरती लेस लावणार असाल तर सिम्पली ह्या पद्धतीने गळा शिलाई केला तरीही प्रॉपर बसतो, व्यवस्थित दिसायला पण दिसतो। आणि जर तुम्ही लेस वगैरे लावणार नसाल तर कॅनव्हास पेपर किंवा पायपिंग वगैरे तुम्ही करू शकता। बऱ्याच जणांना पायपिंग केलेला ब्लाऊज आवडतो। तर हे बघा, व्यवस्थित दोन्ही कापड आपण व्यवस्थित जुळवून ह्याच्यावरून 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत। अर्धा इंचापेक्षा कमी कपडा आपण इथं वापरणार आहे शिलाई करण्यासाठी। अर्धा इंच एवढा कपडा घेऊ नका, त्याच्यापेक्षा थोडा कमी कपडा असावा। हे बघा, ह्या पद्धतीने आपण 2 वेळा ह्याच्यावरती टिपा मारून घ्यायच्या। तर दोन्ही भाग आपण असेच दोन्ही सेम पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत। आणि व्यवस्थित एकदा का हे तुम्ही शिलाई केलं तर गळा व्यवस्थित बनतो। म्हणजे गळा सोपा आहे काढणं तसं पाहिलं तर, म्हणजे जास्त काही झंझट नाही। कुणाला काही शिलाई येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा गळा काढू शकता। आणि जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही पायपिंग करू शकता, कॅनव्हास पेपर लावून वेगवेगळ्या पद्धतीचे गळेसुद्धा बनवू शकता। तर इथं पहा की मी इथं व्यवस्थित स्टिचिंग करून घेतलेलं आहे। तर दोन्ही पार्ट आता रेडी झालेत। तर मी तुम्हाला जवळून दाखवते की आपण जी गळ्याची शिलाई केली आहे ती कशी आहे आणि इथं आत्ता आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित बसेल। तर जो कपडा आपण शिलाई करून घेतलेला आहे तिथे गळ्याच्या साईडने सगळीकडून आपण छोट्या छोट्या अंतरावरती कट मारून घ्यायचे आहेत। तर छोटे छोटे कट मारून घ्यायचे। तर हे कट मारताना जरा काळजीपूर्वक मारा, कारण चुकून आपला मेन जो कपडा आहे तो सुद्धा कट होऊ शकतो। त्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही हे करत असाल तर हळूवारपणे याच्यावरती कट मारून घ्या। सगळीकडे कट मारून घेतल्यानंतर आपण हा कपडा उलटा केला की प्रॉपर गळ्याचा शेप तयार होतो। जर तुम्ही कट मारले नाहीत तर गळ्याचा प्रॉपर शेप बनणार नाही।
तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या ह्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची, ब्लाऊजची म्हणा, साडीची म्हणा किंवा ड्रेसची, सगळं काही व्यवस्थित शिलाई शिकवली जाते. तर हे व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या शिलाईचे पूर्ण क्लासेस शिकू शकता. तर हे बघा, हा जो पुढचा गळा आहे तो मी असा सरळ करून घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण कपडा सरळ करून घेतो त्यावेळेस थोडासा हा ओढून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावरती ज्या काही सुरकुत्या वगैरे पडलेल्या असतील त्या जातील, त्यासाठी ओढून घ्यायचा. आणि याच्यावरून इस्त्री फिरवून घेतली तर अतिउत्तम होईल. इस्त्री फिरवल्यानंतर हा व्यवस्थित बसतो. आता याच्यावरती मी लेस लावणार आहे, त्यामुळे मी असाच ठेवलेला आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे गळा बनवण्याची. आता दोन्ही गळे आपण असेच व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. तर पहिला जसं आपण ओढून घेतला तसाच हा सुद्धा गळा आपण ओढून घ्यायचा आहे. तर आता इथं पाहू शकता, हे दोन्ही गळे व्यवस्थित आपले तयार झालेले आहेत. आणि याच्यानंतरचे सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अगदी सविस्तरपणे एक एक पार्ट कसा शिलाई करायचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन. म्हणजे जे कोणी बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी जी सिरीज सुरू केली आहे त्याच्यामधला हा एक व्हिडिओ आहे. आणि अजून पुढेसुद्धा तुम्हाला जोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही शिकत नाही तोपर्यंत प्रत्येक ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई तुम्हाला अशाच पद्धतीने दाखवली जाईल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. आता बरेच जण म्हणतात की आम्ही ज्यावेळेस हा प्रिन्स कटिंगचा कटोरी भाग आहे तो जोडतो त्यावेळेस कप व्यवस्थित पडत नाही आणि काय मिस्टेक होते आम्हाला कळत नाही. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कटिंग जरी व्यवस्थित केली तरी शिलाई व्यवस्थित केली नसेल तर याचा कप व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी काय करायचं, खालच्या भागाकडून आपण शिलाई करायला सुरुवात करायची. कारण बऱ्याचदा असं होतं की वरच्या भागापासून महिलाच हे शिलाई करायला सुरुवात करतात, त्यामुळे जो खालचा कपचा आकार आहे तो पूर्णपणे बिघडून जातो आणि तो कपचा आकार प्रॉपर येत नाही. त्यासाठी आपण खालच्या भागापासून सुरुवात करायची. आणि आता मी जो कपचा पोर्शन आहे तो कट केलेला आहे. तर पहिला मी का कट केला नव्हता बघा, जर तो कट केला तर बिगनर्स असाल तर भरपूर कन्फ्युजन होतं, काहीच कळत नाही कोणता पार्ट कोणत्या ठिकाणी जोडायचं आहे. त्यासाठी मी हे असं थोडंसं कट करून ठेवलेलं होतं आणि आत्ता पूर्ण कट केलं. आणि खालच्या भागापासून व्यवस्थित पदर जुळवत आपण पूर्ण हा जो प्रिन्स कटिंगचा कटोरीचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे हळुवारपणे आपण हे शिलाई करायचं आहे. कपडा ओढून खेचून जबरदस्तीने ह्याच्यावरती आपण शिलाई मारायची नाही. व्यवस्थित पदर जुळवत हळुवारपणे मिशन फिरवत आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, जर तुम्ही ओढून वगैरे कपडा ताणून हे शिलाई केलं तर व्यवस्थित तो आकार पण येणार नाही आणि कपडा पण बसणार नाही. त्यासाठी असं हे शिलाई करून घ्यायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की याचा आकार प्रॉपर येणार नाही त्या ठिकाणी थोडंसं मिशनचं ते उचलून घ्यायचं आणि नंतर तो कपडा व्यवस्थित सेट करायचा आणि नंतर शिलाई मारायला सुरुवात करायची. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं काही दाखवत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नीट बघितला की तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर ब्लाऊज शिकत असाल तर सगळं व्यवस्थित पार्ट कसं शिलाई करायचं हे जर मेन पहिल्यांदा शिकलात तर कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज शिलाई करणं तुमच्यासाठी अजिबात अवघड होणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने इझिली तुम्ही सर्व पार्ट व्यवस्थित जोडू शकाल. म्हणजे ती टेक्निक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. खालीवर कपडा होता कामा नये. कटिंग करताना व्यवस्थित कट करायचं, शिलाई करताना सुद्धा व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला व्यवस्थित कपडा पसरवून दाखवते की आपण जी कटोरीची बाजू शिवलेली होती, म्हणजे जो कप आपण शिलाई केलेला आहे तो किती व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने शिलाई झालेला आहे. याच्यावरती 2 वेळा टिपा मारून घ्यायच्या. तर ज्यावेळेस आपण कटोरीचा पुढचा भाग शिलाई करतो त्यावेळेस इथं लॉक करून घ्यायचं. एंडच्या भागला पण आपण व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तर मी दोन्ही साईडला व्यवस्थित लॉक करून घेतलेलं, बट तुम्हाला सांगायचं मी विसरलेली. तर आता बघा, जो कपडा आहे तो मी तुम्हाला सरळ करून दाखवलेला आहे. तर दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित जुळले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एकही बाजू खालीवर झालेली नाही. तर आता पहिला जो कपचा पोर्शन आहे तो आपण शिलाई केला ना त्याच पद्धतीने दुसराही करून घ्यायचा आहे. तर उलट्या साईडने सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि हा जो आपण कपचा भाग शिलाई करून घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही इथं पिकोसुद्धा करून घ्या, म्हणजे धागे अजिबात निघणार नाहीत. काही काही कपड्यांचे धागे लगेचच निघतात, त्यामुळे इथली शिलाईसुद्धा निघू शकते. त्यासाठी व्यवस्थित हे लॉक करून घ्या. तर आता आपण असं हे शिलाई केलेलं आहे आणि याचा शेप बघा, प्रॉपर शेप आलेला आहे. परफेक्ट पद्धतीने आपण याचा शेप बनवून घेतलेला आहे.
आता दुसऱ्याही बाजूचा शेप मी असाच शिलाई करून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, जवळून हा भाग असा दिसतोय. पहिला जसं आपण शिलाई केलता त्याच पद्धतीने दुसराही मी इथं शिलाई करून घेतलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, समजला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.